सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचे चंदनदादा मोरे। कसा पडला त्यापेक्षा कसा लढला याला खूप महत्व आहे। चिमणी ग्रामपंचायत सदस्य काळूरामजी बनकर लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही। कोणतं लक्ष्य माणसापेक्षा मोठं नाही, पण लढलाच नाही तर त्याला त्यातली मजा करणार नाही। आणि खऱ्या अर्थानं प्रणव बोत्रे त्याच दमाकासानं लढला। हालात के कदमों पर सिकंदर झुका नहीं करते, टूटते हैं तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते, गिरते हैं दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते। हरणारी माणसं कधीच मनानं हरणारी माणसं कधीच आयुष्यामध्ये पुढे जात नसतात। तुम्ही शरीरानं हरवू शकता, आजच्या स्पर्धेत हरवू शकता, पण मनानं नेहमी विजयी राहा। या ठिकाणी कुरुनगरीचे माजी उपसरपंच योगेश चंदनदादा मोरे आपल्या सर्व सहकार्यांना घेऊन नारायण शेठ मोरे आपणास विनंती, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे। अमर शेठ मोरे आपल्या या व्यासपीठावरती सन्मान होत आहे। पैलवान शंकरभाऊ लोखंडे भावी आमदार सन्मान होत आहे। शंकरभाऊ लोखंडे पैलवान संजय थोरवे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस आहे। धन्यवाद संजयजी थोरवे। आणि खऱ्या अर्थानं अमरभाऊ मोरे आपले सन्मान होते। अमरभाऊ मोरे गोडणर सरांचे बालपणीचे लंगोटे या थोरवे साहेबांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलं आहे। धन्यवाद थोरवे साहेब। आडव्या हाताची पकड 60 किलोच्या पुढच्या कुस्त्या प्रणव कडलक लाल पट्टी विरुद्ध रंद्र बेंद्रवडे निळी पट्टी, पंढरनाथ डोंगरे लाल पट्टी विरुद्ध संदीप पडेल निळी पट्टी। आणि कोणाचं लक्ष गेलं ना गेलं अभिदा मंगेश भाऊचे सगळे पट्टे आज लढतात। प्रत्येक कुस्तीला मंगेश ठाकूर यांची पट्टी। खऱ्या अर्थानं बिरादर रमांचे पटशिष्य चला कुस्ती करा। 2 लाल 2 निळा 4। दोन काटा लढती चालू आहे। एक भव्य दिव्य असं आयोजन आणि नियोजन मगाशी बबन नावरे वस्तांचा उल्लेख आला। हो सुंदर डंकी अंगावरती आला। आतापर्यंत या महाराष्ट्राचे किती पैलवान ऑलिम्पिकला गेले? आतापर्यंत या महाराष्ट्राचे ऑलिम्पिकला 13 पैलवान सहभागी झाले। 1896 ला आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात झाली। भारत पारतंत्र्यामध्ये होता। 1920 चा एंटवर्प ऑलिम्पिक बेल्जियमची राजधानी दिनकर शिंदे आणि केटी नवले आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळी पट्टी परिधान केलेला भूषण सावंत विजय। चला पुढची कुस्ती प्रणव कडलक सिद्धेगाव लाल पट्टी, रुद्र बिरदवडे मोई निळी पट्टी। चला पटकन आकड्या 70 किलोच्या 3 फेऱ्या होतील। पैलवान नोंद घ्या। सक्षा मडोक लाल पट्टी, आयुष कांबळे निळी पट्टी, यश देवकर लाल पट्टी, निखिल वाडेकर निळी पट्टी, विजय गायकवाड लाल पट्टी, कौस्तुभ गोरे निळी पट्टी, योगीराज टोपे लाल पट्टी, मोहित भारतीय निळी पट्टी, नित्यानंद गवारी लाल पट्टी, सागर अक्षय निळी पट्टी, प्रसाद वरपे लाल पट्टी, भूषणदार झोळी। आणि इकडे झोळी डावरती लाल पट्टी परिधान केला प्रणव कडला विजय। पंढरनाथ
डोकरे आळंदी लाल पट्टीमध्ये चला. संदीप पटेल तोरणे निळ्या पट्टीमध्ये चला पटकन. पंढरनाथ डोंगरे आलेले संदीप पटेल चला पहिला पटकन. 70 किलो सक्षम मुळगा का सक्षम मुळग पहिला पुकार. आयुष कांबळे कुरुळी निळी पट्टी पट्टीमध्ये कडे येऊन तयार. ज्यांच्या पायाला पट्ट्या गेल्या त्यांनी आणून सोडा. कृपया विनंती आहे त्या पट्ट्या काहीच कामाच्या नाहीत तुमच्या. हो 4 गुणांची कमाई पलीकडे. सक्षम मुळग आला का सक्षम मुळग लाल पट्टी. आयुष कांबळे कुरुळी निळी पट्टी पट्टी बांधून पहिला तयार राहा. अविनाश शिंदे आणि संजय तनपुरे आपण आखाड्यामध्ये येऊन जायचंय. प्रेक्षकांना अभिवादन करून जायचंय. अजून एक काटा राष्ट्रीय दर्जाची दोन्ही पोरं मैदानी कुस्तीमध्ये लढणार आहे. वस्ता शंकरराव लोखंडे आपले सन्मानाचे वस्ता शंकरराव लोखंडे. अविनाश शिंदे आणि सुजय तनपुरे आपण आखाड्यावरती यायचंय. प्रेक्षकांना अभिवादन करून जायचंय. 60च्या 2 आणि 70 किलोच्या 13 कुस्त्या संपल्याबरोबर खुल्या गटातल्या पुन्हा सेमीफायनल होतील. त्यानंतर पुन्हा योगेश्वर तापकी राष्ट्रीय पदक विजेता या आळंदी नगरीमध्ये घडलेला जो महाराज शाळेचा मल्ल योगेश्वर तापकी चरवलीचा पहिला उपस्थित होतोय. उमेशजी जाधव या ठिकाणी उपस्थित आपले स्वागत आहे. रेस्ट दे. चला वरती. 3 मिनिटाच्या 2 फेऱ्या आणि 30 सेकंदाची विश्रांती.